ये डेट गवर्नर के ऑफिस से आती है। कब से हमारा देश ट्विटर पे चलने लगा है, तो जो भी ओथ ले उनको हमारी शुभेच्छा है। लेकिन ये पूरी अनारकी होने लगी। कोई सिस्टम है कि नहीं हमारे देश में? ये किसी ने जाके क्लेम करना पड़ता है, फिर कहना पड़ता है कि हम गवर्नमेंट बनाएंगे, सरकार बनाएंगे, आंकड़े दिखाते हैं और फिर ये सब तय होता है। तो अभी कुछ हुआ है? उनके होम टाउन करके उनपे कुछ बयान नाही द्या, छोड दो। पण मुख्यमंत्री होणार कोण हे अजून कुठे ठरलंय? दुसरी गंमत अशी आहे की एका पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांनी हे ट्विट केलेलं आहे, तारीख सांगितलेली, मुहूर्त सांगितलेलं आहे। खरं तर ही तारीख राज्यपालांच्याच अधिकार असतो त्यांचा, राज्यपालांनी सांगितलं पाहिजे। हे कधीपासून राज्यपाल झालेत? तर ठीक आहे, हे चालू राहतं सगळं नाटक, मग आपण पाहू। आता लोकांच्या कामाला लागलं पाहिजे। 5 दिवस होऊन गेलेत, आता अजून 6 दिवस झाले, कुठे काय होतं? मुळात हाच आहे ना विषय की हे जे स्वतःहून ट्विट केलेलं आहे, आपला देश ट्विटरवर कधीपासून चालायला लागला? हा देश खरं तर म्हणजे आता जो काही निकाल आहे, जी काही तारीख सांगायची होती, मुहूर्त सांगायचा होता, हे राज्यपालांच्या ऑफिसमधून आलं पाहिजे। अजून कोणीतरी जाऊन क्लेम केलं पाहिजे। कोणी क्लेम केलंय का? गुप्त ह्याच्यात कोणीतरी क्लेम केलंय का? पहाटे जाऊन कोणीतरी क्लेम केलंय का? हे सांगा। मुख्यमंत्र्यांना ताप भरलाय खूप जास्त। ठीक आहे, दिसत नाही अजून कुठे। पण एक आहे की एवढा महत्वाचा दिवस असताना काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं हे कितपत योग्य आहे? खरं तर राज्याची काळजी घेणं गरजेचं असतं। आता ब्रेक म्हणजे किती दिवस? आता हे काही महत्वाच्या दिवशी का ब्रेक घेणं गरजेचं आहे? हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो ना, कारण कोणीच भेटू शकत नाहीये। तिथे जायचं म्हणजे हेलिकॉप्टरने जायचं, सर्वसाधारण माणसाकडे हेलिकॉप्टर नाहीये। आणि मग नक्की शेती कुठची असते की प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करायला लागते? हा पण एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो। काही बदलणार आहे का चित्र यांनी? ये डेट गवर्नर के ऑफिस से आती है। कब से हमारा देश ट्विटर पे चलने लगा है, तो जो भी ओथ ले उनको हमारी शुभेच्छा है। लेकिन ये पूरी अनारकी होने लगी। कोई सिस्टम है कि नहीं हमारे देश में? ये किसी ने जाके क्लेम करना पड़ता है, फिर कहना पड़ता है कि हम गवर्नमेंट बनाएंगे, सरकार बनाएंगे, आंकड़े दिखाते हैं और फिर ये सब तय होता है। तो अभी कुछ हुआ है? नाराज होकर उनके होम टाउन करके उनपे कुछ बयान नहीं देना, छोड़ दो। ये डेट गवर्नर के ऑफिस से आती है। कब से हमारा देश ट्विटर पे चलने लगा है, तो जो भी ओथ ले उनको हमारी शुभेच्छा है। लेकिन ये पूरी अनारकी होने लगी। कोई सिस्टम है कि नहीं हमारे देश में? ये किसी ने जाके क्लेम करना पड़ता है, फिर कहना पड़ता है कि हम गवर्नमेंट बनाएंगे, सरकार बनाएंगे, आंकड़े दिखाते हैं और फिर ये सब तय होता है। तो अभी कुछ हुआ है? नाराज होकर उनके होम टाउन करके उनपे कुछ बयान नहीं देना, छोड़ दो। पण मुख्यमंत्री होणार कोण हे अजून कुठे ठरलंय? दुसरी गंमत अशी आहे की एका पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांनी हे ट्विट केलेलं आहे, तारीख सांगितलेली, मुहूर्त सांगितलेलं आहे। खरं तर ही तारीख राज्यपालांच्याच अधिकार असतो त्यांचा, राज्यपालांनी सांगितलं पाहिजे। हे कधीपासून राज्यपाल झालेत? तर ठीक आहे, हे चालू राहतं सगळं नाटक, मग आपण पाहू। आता लोकांच्या कामाला लागलं पाहिजे। 5 दिवस होऊन गेलेत, आता अजून 6 दिवस झाले, कुठे काय होतं? मुळात हाच आहे ना विषय की हे जे स्वतःहून ट्विट केलेलं आहे, आपला देश ट्विटरवर कधीपासून चालायला लागला? हा देश खरं तर म्हणजे आता जो काही निकाल आहे, जी काही तारीख सांगायची होती, मुहूर्त सांगायचा होता, हे राज्यपालांच्या ऑफिसमधून आलं पाहिजे। अजून कोणीतरी जाऊन क्लेम केलं पाहिजे। कोणी क्लेम केलंय का? गुप्त ह्याच्यात कोणीतरी क्लेम केलंय का? पहाटे जाऊन कोणीतरी क्लेम केलंय का? हे सांगा। मुख्यमंत्र्यांना ताप भरलाय खूप जास्त। ठीक आहे, दिसत नाही अजून कुठे। पण एक आहे की एवढा महत्वाचा दिवस असताना काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं हे कितपत योग्य आहे? खरं तर राज्याची काळजी घेणं गरजेचं असतं। आता ब्रेक म्हणजे किती दिवस? आता हे काही महत्वाच्या दिवशी का ब्रेक घेणं गरजेचं आहे? हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो ना, कारण कोणीच भेटू शकत नाहीये। तिथे जायचं म्हणजे हेलिकॉप्टरने जायचं, सर्वसाधारण माणसाकडे हेलिकॉप्टर नाहीये। आणि मग नक्की शेती कुठची असते की प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करायला लागते? हा पण एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो। काही बदलणार आहे का चित्र यांनी? ये डेट गवर्नर के ऑफिस से आती है। कब से हमारा देश ट्विटर पे चलने लगा है, तो जो भी ओथ ले उनको हमारी शुभेच्छा है। लेकिन ये पूरी अनारकी होने लगी। कोई सिस्टम है कि नहीं हमारे देश में? ये किसी ने जाके क्लेम करना पड़ता है, फिर कहना पड़ता है कि हम गवर्नमेंट बनाएंगे, सरकार बनाएंगे, आंकड़े दिखाते हैं और फिर ये सब तय होता है। तो अभी कुछ हुआ है? नाराज होकर उनके होम टाउन करके उनपे कुछ बयान नहीं देना, छोड़ दो। न्यूज नेशन अब व्हाट्सएप पर खबरों के ताजा अपडेट के लिए न्यूज नेशन के इस क्यूआर कोड को स्कैन करें।